खारघर सेक्टर 37 मध्ये अधिराज बिल्डरकडून 55 मजली टोलेजंग इमारत उभी करण्यात आली आणि या इमारतीला अनेक समस्यांनी ग्रासलंय। गेल्या आठवड्यात या इमारतीच्या 51व्या मजल्यावर आग लागली होती आणि त्यावेळी इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त असल्याने रहिवाशांचा जीव हात टांगलेला लागला होता। अधिराज बिल्डरचा दोष असूनही खारघर पोलीस गुन्हा दाखल न करता बिल्डरला पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार भाई जगताप यांनी केला। या इमारतीतल्या रहिवाशांकडून अधिराज बिल्डरने पैसे लाटले, पण त्यांना पाणी, लिफ्ट सुविधा, उद्यान, अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक दिलेले नसल्याचा आरोप रहिवाशांकडून देखील करण्यात आला। कायदा यासाठीच आला की अशा पद्धतीने मगरूर असलेले जे बिल्डर आहेत, अशा पद्धतीने अधिराज आहे परंतु पूर्ण गुंडाराज आहे इथं, ज्या पद्धतीने ते कार्यकर्ते ज्यांनी आवाज उचलला त्यांच्यावर डिफमेशनची केस टाकलेली आहे। कसलं डिफमेशन? काय डिफमेशन? त्यांनी आपले अधिकार मागितले, साधा फायर ऑडिट व्हायला पाहिजे, फायरची सिस्टम लागली पाहिजे। एवढे प्रॉब्लेम आहेत ना इकडे, बिल्डरना ही ओसी दिलीच कशी का पहिली गोष्ट, आणि ओसी मिळाले तर काहीच आम्हाला सुख सुविधा मिळाल्या नाहीत। त्यांनी आम्हाला 19ला पोझिशन देणार तर 24ला दिलेलं। एकतर आम्ही रेंट भरलं, EMI भरलं आणि जे आमचे प्रॉब्लेम होते ते आम्हीच सर्व हे सर्व्हर करून पुढे आलो आणि इथे आल्यावर पण आम्हाला सुख सुविधा सगळ्या मिळाल्या नाहीत। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून